अखेर नगरपालिका देयकावरती नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत। नगर परिषद अधिनियम 1965 कलम 58(1)(ब) नगराध्यक्षांचे पालिकेच्या वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रण आणि कलम 77(a)(e) ही कलमे वगळण्यात आली आहेत। यानुसार वित्तीय आणि कार्यकारी नियंत्रण संपुष्टात आल्यानं देयक प्रमाणक नमुना 64 व धनादेशावर नगराध्यक्षांची स्वाक्षरी घेणं अधिनियम सुधारणा 2018च्या विरोधामध्ये आहे, असं नमूद करून नगर परिषदेस योग्य ते निर्देश व आदेश देण्यात यावेत अशी विनंती जिल्हाधिकारी यांना केली आहे। महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 दिनांक 31 मार्च 2018 नुसार महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 58(1)(ब) नगर परिषदच्या वित्तीय व कार्यकारी प्रशासनावर लक्ष ठेवील हे अध्यक्षांचे कार्य वगळण्यात आले आहे। तसेच याच अधिनियमाच्या कलम 77(1) आणि (अ) नुसार अध्यक्षांच्या नियंत्रणास, निर्देशास आणि पर्यवेक्षणास अधीन राहून मुख्याधिकारी यांनी कामकाज करणं हे शब्द वगळण्यात आले आहेत। उपरोक्त सुधारणामुळे नगराध्यक्ष यांचे नगर परिषद आणि मुख्याधिकारी यांच्यावरील वित्तीय आणि कार्यकारी नियंत्रण संपुष्टात आलं आहे, असं पत्र सर्व नगरपालिका मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पाठवलंय। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।